सिनेमाचा हिरो, सिनेमाची गोष्ट शहरातली दाखवायला सुरुवात झाली होती. प्रेक्षक मध्यमवर्गीय किंवा कामगार जास्त. त्यांना तणाव विसरायचा होता. बेरोजगारी, गरिबी आणि महागाईने त्रस्त लोक 2-2.5 तास टेन्शन घालवायला सिनेमा बघायचे, कारण दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं. अशावेळी मराठी माणसाचं मनोरंजन करायला हिचकॉक, रॉबर्ट डी निरो हे न जन्मता दादा कोंडके, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे जन्मले. स्वतःला शहाणी समजणारी काही मूढभर मंडळी कुठल्याही विनोदाला नाक्क मुरडताना दिसतात. माणूस रडत जन्माला येतो पण नंतर हसायला लागतो, पण ही मंडळी रडत जन्माला येतात पण नंतर रडतच असतात. आपल्याकडे जे जे लोकप्रिय आहे ते सुमार आहे असं म्हणणारी एक मूढभर 1.5 शहाण्या लोकांची जमात आहे. हे लोक ताजमहालाला सुद्धा नावं ठेवतील. फक्त यांनी स्वतः कधी दिवाळीतला मातीचा किल्लासुद्धा बनवलेला नसतो. पण विनोदाचा दर्जा हा नेहमीच अभिनेत्यावर अवलंबून नसतो, तो प्रेक्षकांवर पण अवलंबून असतो. दिवसभर कष्ट करणाऱ्या माणसाला जागतिक मंदी आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलावर विनोद ऐकायला आवडत नाही. वर्षभर शेतात राबून वर्षा 6 महिन्याला सिनेमा किंवा लोकनाट्य बघणाऱ्या शेतकऱ्याला काकूने काकाच्या कोटातला कागद कात्रीने करा करा कापलासारखे विनोद ऐकवले तर तो हसेल का? आपल्या भोवती सगळ्या माध्यमात गुन्हेगारी, भ्रष्टाचार अशा निराश करणाऱ्या बातम्या चालू असतात. अशावेळी हसवणारी माणसं खूप महत्त्वाचं काम करत असतात. दुर्दैवाने त्यांना त्यांचं योग्य श्रेय मिळत नाही. हसवणाऱ्या माणसाच्या योगदानाबद्दल गंभीरपणे विचार करायला हवा. सगळ्याच विनोदी नटांना हा नियम लागू होत नाही. काही जण आपण लोकांना हसवतो असं समजतात, पण खरं तर ते हास्यास्पद असतात. त्यांचं हसू आलेलं नसतं, त्यांचं हसू झालेलं असतं. असे अपवाद सोडा, पण ज्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं त्यांना योग्य श्रेय देण्याचं काम आपण करायला हवं. मिस्टर बीन आणि जिम कॅरीला जी प्रतिष्ठा आहे ती आपल्या विनोदी नटांना का नाही, याचा प्रेक्षक आणि अभिनेते दोघांनी विचार करायला हवा. नेमकं कोण कमी पडतंय? लक्ष्मीकांत बेर्डे, तुमच्या निमित्ताने असं खूप काही डोक्यात आलं. तुमचा सन्मान करण्यात आम्ही कमी पडलो असं राहून वाटतं. पण सामान्य प्रेक्षकांनी मात्र नेहमीच तुमच्यावर मनापासून प्रेम केलं, करत राहणार आणि आमचा लक्ष अजरामर राहणार. तुमचा चाहता. आणि आपल्या केबल नेटवर्कवरती नेहमीच नवनवीन कार्यक्रम आपण करत असतो. 37 घरात आपण लाईव्ह चाललोय. आणि कसं आता जी मराठी HD झालेलं आहे, आपण पण HD झालोय. आपण पण म्हणजे मी HD घेतली होती, बाकी काय नाही, चॅनलच्या द्वारा एवढंच आपण HD झालो. तर आज या कार्यक्रमात एक कार्यक्रम आपण घेतोय आचरेट बाई अरेच्या. तर ह्या ज्या मॅडम आहेत त्या प्रोड्युसर आहेत त्याच्या. आणि ह्या गेम शोमध्ये काय घडणार आहे तर 2 टीम आहेत. एक वास्तव टीम, सरांचा सिनेमा फार गाजला, वास्तव टीम, आणि दुसरी अवास्तव. पण जे अवास्तवच करतात सगळं ते कॉमेडी त्यांची अवास्तव असते, म्हणून त्यांचं नाव ठेवलं आहे अवास्तव. तर ह्यांच्यासोबत तुम्हाला खेळायचं आहे. बघू कोण खेळणार आहे. बघूयात अवास्तव टीममधून कोण येत आहे पहिल्यांदा खेळायला. या ठीक आहे ना सब लोग? पोलीस आहेत ते, पोलीस आहेत ते. अरे वा, नमस्कार. अरे नमस्कार. नमस्कार. मी मस्त. हे पप्पा इधर पप्पा. नका फिरवू नका, फिरवू नका.
माझंही सेम झालं तुमचं. या इकडे, आपण इकडे पप्पा उधर चलो. उभ्या स्थान आपण नवा. साटम साहेब CID नाही, हे वेगळं करतो आपण वेगळं पिक्चर मधलं करतो. नमस्कार. अरे नमस्कार. तर अवास्तव टीम मधून तुम्ही खेळणार आहात. तुमचे आपण ओळख करून घेऊयात. आपलं नाव सर? अरे अपन को राघू बोलते. तुम्ही राघू. वा. तुमचं नाव? मैना. काय? मैना इसकी आई है. मैना इसकी आई है. तुमचं नाव काय? मारी. आपलं रीमा. उलट बोलताय तुम्ही. पाठ नीट कर. स्क्रिप्ट उलट धरलेलं का आज? नाही त्यामुळे काही बोलायला लागले. रीमाताई, तुमचं स्वागत. आणि आपण तर कळलाच आम्हाला आले. कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है. अहो मग जाऊन या ना. आता गेम सुरू होईल. यांचं नेहमीच आहे. काय? एक मिनिट. काय? हा माझा डायलॉग आहे. कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. अरे मी राघूचा बाप, कुछ तो गडबड है. तर नाक जमलीच नाही तुम्हाला. मी नाही जमली? मला वाटतं की आता आपल्याला फॅमिली मिळालेली आहे. अवास्तव फॅमिली. यांच्या सोबत आपण हा खेळ आता कंटिन्यू करूया. हे साले हे कोण आहे? आपण पण खेळणार आहे. काय? आपण पण खेळणार आहे. कोण आलं? अरे बापरे, कोण? अरे बापरे, केवढा तो अभिनय. अरे बापरे. अरे बाप. अरे बाबा, केवढा तो अभिनय. अबे कितना अभिनय करते नमस्कार. वा. आपलं सर नाव? संजय नारळकर. काय? संजय नारळकर आहे. नारळकर का? असं का आडनाव नारळकर? कारण आपल्याला कुणी नडला ना हा, तर आपण त्याला सोडून टाकतो. तुम्ही कोण? मी सोडलेला बाप. अच्छा, म्हणजे कोण? म्हणजे याचा बाप सन्नाटा. माझी डार्लिंग कुठे? डार्लिंग 20 रुपये. काय रे डार्लिंग तुझं काय रे? हा दिवसभर उंडारच असतो आणि रात्री येऊन माझ्याकडे 20 रुपये मागतो. काय रे? काय संध्या, कसं आहे? बरं आहेस ना? बऱ्याच दिवसांनी. वा. जा तिकडे आधी. काय याचं? चला या इकडे या. मला काय म्हणायचंय, तुम्ही एकत्र का नाही आले येतात? तुम्ही तर दोघं चांगले फ्रेंड्स आहेत ना. ये देख इसके साथ अपन का झगड़ा हो गया, इसके लिए बात नहीं करते अपन. तुमच्या दोघांचे असं कसं लपड झालं? तुमचं तर पावभाजीची गाडी होती, आम्ही बघितली. अरे तेरे को पता नहीं, पाव भाजी की गाड़ी पे ये. त्याच्यावरच राडा झालाय. अरे कुछ भी पाव भाजी बेचता था, मालूम है? कैसा भी बेचता था ये. कसा पावभाजी बेचता म्हणजे? अरे एक दिन एक लड़की को मालूम है पाव भाजी में खड़े मिले. खडे कसं काय मिळालं? ती म्हणली खडा पाव भाजी दे. मी 4 खडे उचलले आणि टाकले त्याच्या. नहीं करता इसके साथ. अरे बापरे, बरेच तुमचे भांडण आहेत. झगडे झाले आता. पण आता मिटून टाका आणि एकत्र खेळावं लागेल, कारण त्यांची एकत्र टीम आहे. ती 2 नाटकं एकत्र येऊ शकतात, तर तुम्ही 2 मित्र का नाही येऊ शकत? 1.5 फुटिया चल एक साथ खेलते. रघुबाई आजा बेटा. वा, दे कुछ तो म्युझिक गडबड. दे तू. आम्ही आज बोलवणार इथं कोणाला बोलवलंय? सुप्रसिद्ध अभिनेते हा, सलमान खान यांना. येताय तात्यांच्या प्रचाराला रजनीकांत. बाजून जाऊ दे ना. अरे रजनी मी
मी स्वतः रजनी आहे. थोडस कन्नड टाईप बोला ना. मी स्वतः रजनी इथं कुठून आणलाय हा डोंबिवली रजनी कुठून आणलाय बसा ना, लोकांना लांबून वाटतो तो. अरे लांबून काय मला जवळून पण वाटून नाही राहिलं लोकांना लांबून कसा वाटणार आहे आहे तो आहे रजनी आहे ना. हाय मी रजनी.